जय गुरुदेव. स्वप्नीची या मरणा भिवून, जागृती म्हणे मी कैसा वाचेन. तेवी संसारा लटकिया दे मान, तोची बद्ध ओ देवी. या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली परिवर्तनशील संसार आणि अपरिवर्तनशील आत्मा याचं वास्तव तुम्हाला आम्हाला सांगत आहेत, आम्हाला सावध करत आहेत. अरे निजू नका, जागा जागा, पुढे आहे बहुदगा. अरे जागे व्हा, तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही स्वतःकडे पहा. मी कोण आहे याचा शोध घ्या. या ओवीला समजून घ्यायचं असेल तर विदेही राजा जनकाच्या जीवनातील एक प्रसंग आपल्याला पाहावा लागेल. महाराजा जनक आपल्या महालामध्ये बिछाण्यावर झोपलेले असताना त्यांना एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये युद्ध झालं. युद्धामध्ये ते हरले आणि वनामध्ये फिरू लागले. खायला प्यायला मिळत नव्हतं, भिक्षा कुणी वाढत नव्हतं. भिक्षा मागायला गेलं तर चांगला धट्टाकट्टा आहेस, काम करून खायला काय झालं, असे शब्द येऊ लागले. तरी एका माणसानं दया आली आणि ओंजळवर तांदूळ दिले. ते तांदूळ घेऊन जंगलात आले. जंगलात 3 दगड गोळा केले, लाकडं गोळा केली, जाळ लावला आणि एका गाडग्यामध्ये तांदूळ शिजायला ठेवले. तांदूळ शिजले, भात तयार झाला. आता उतरून खावंच म्हणजे 2 बैलाची टक्कर लागली जंगलातल्या आणि ती टक्कर खेळत खेळत त्या गाडग्यापाशी आले आणि त्या गाडग्याला धक्का देऊन गाडगं फुटलं. तो भात सगळा जमिनीवर पसरला आणि मातीत मिसळलेला भात खावा म्हणून हात घातला की त्याच्यातला एक बैल जनक महाराजाच्या मागे लागला आणि वाचवा वाचवा म्हणत जनक महाराज पळू लागले. पळता पळता जीवाच्या आकांतानं अचानक जागे झाले. घामानं अंग भिजलेलं होतं, भीतीनं अंग थरथरत होतं आणि मला वाचवा वाचवा म्हणत ते जागे झाले. त्यावेळेस महालातील राणी दासी त्यांना म्हणू लागल्या, महाराज काय झालं काय झालं, स्वप्न पडलं. त्यावेळेस महाराजा जनकाने गुरु अष्टावक्र महाराजांना बोलवलं. सद्गुरुनाथाच्या चरणी प्रणाम केला. महाराज, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मी मृत्यूच्या आकांताने पळत होतो. स्वप्न खरं होतं का आता मी महालात आहे हे खरं आहे? त्यावेळेस सद्गुरू म्हणतात, स्वप्न भ्रम होता. स्वप्न जागृती आणि सुषुप्ती. जागृती अवस्थेमध्ये मी उठलो, मी चालतो, बोलतो, सगळ्या क्रियेला जो जाणणारा असतो तो तू आहेस. स्वप्न पडलं हे ज्याला कळालं तो तू आहेस. आणि झोप झाल्यानंतर माझी खूप चांगली झोप लागली, मला खूप आनंद झाला. झोपेमध्ये मनही नव्हतं, बुद्धीही नव्हती. पण ज्याला कळालं की झोप लागल्यामुळं आनंद झाला तो तू आहेस. म्हणजे जागृती अवस्थेला जाणणारा, स्वप्न अवस्थेला जाणणारा आणि सुषुप्ती अवस्थेला जाणणारा तू साक्षी चैतन्य स्वरूप आहेस. जागृतीतलं तू पाहिलंस
तुझं शरीर नित्य बदलणारा आहे. तू बालपणाचा अनुभव घेतलास, तरुणपणाचा अनुभव घेतलास आणि एके दिवशी हे शरीर म्हातारं होईल आणि एके दिवशी मृत्यू पावेल. हा संसार परिवर्तनशील आहे आणि जसं स्वप्नातलं टिकत नाही तसं एका दिवशी हे शरीर सोडल्यानंतर येथील आप्त येतेची राहते, येथील नातेवाईक येतेच राहतात, तुम्ही कमविलेली संपत्ती येतेच राहते आणि हे माझे आहेत, हे माझे आहेत, माझ्यानंतर ह्यांना कसं होईल अशा वासनेमध्ये जो देह सोडतो तो बंधनात पडतो. असं सद्गुरुनाथ राजा जनकाला उपदेश करतात आणि म्हणतात, भ्रम आहे. भ्रम कशाला म्हणायचं? जे दिसते पण टिकत नाही. जसे हरणाला मृगजळ लांबून पाणी वाटते पण जवळ गेल्यावर काहीच नसते. स्वप्न जोपर्यंत पडत असते तोपर्यंत ते सत्य वाटते, पण जाग आल्यावर ते लटके ठरते. तसं देहात्म भावना प्रपंच हा भारी, करा लवकरी त्याग याचा. संसार म्हणजे काय? मी देह आहे ही भावना तुझी संसार आहे. मी देह आहे, मी या राज्याचा राजा आहे. हा जो देहात्म भाव आहे, हेच अज्ञान आहे तुझ्याकडं जोपर्यंत, तोपर्यंत हे राज्य तुला खरं वाटते आणि तू सुखी किंवा दुःखी होतोस. पण सद्गुरुनाथाच्या बोधानं नित्य अनित्य वस्तूचा विवेक होतो. नित्य म्हणजे तिन्ही कालामध्ये जो साक्षी असतो, ज्याला झोप लागलेली कळते, ज्याला जागी असतानाचे सर्व अनुभव येतात आणि ज्याला स्वप्नातलेही अनुभव दिसतात, तो साक्षी म्हणजे नित्य तू आत्मा आहेस. आणि जे बदलणारे आहे ते लटके आहे. असा उपदेश जनक महाराजाला गुरु महाराज करतात. संसाराला लटके म्हणणे याचा अर्थ पळपुटेपणा नाही, तर संसार करत असताना त्यात अति आसक्ती न ठेवणे. ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट पाहतो, चित्रपट पाहताना त्या पात्राच्या सुखात आपण सुखी होतो, दुःखात दुःखी होतो किंवा एवढं एकरूप होतो की त्यावेळेस हसतोही आणि रडतोही, पण मनाला पक्के माहीत असते की हे सगळे लटके आहे. चित्रपटामध्ये कुणी कुणाची बायको नाही, ना कुणी कुणाचा नवरा नाही, सगळे नाटक करत आहेत. तसंच आपणही या ईश्वरानं बनवलेल्या विशाल रंगमंचावरले आपण पात्र आहोत. त्यानं जी आपल्याला भूमिका दिलेली आहे, वडिलाची भूमिका दिली असेल, कुणाला मुलाची भूमिका दिली असेल, कुणाला पतीची भूमिका दिली असेल, कुणाला पत्नीची भूमिका दिली असेल, त्या भूमिकेप्रमाणे आपण कार्य करत राहणे, पण मनामध्ये सदैव निश्चय ठेवणे की हा देह म्हणजे मी नव्हे आणि देहातील संबंधित लोक म्हणजे माझे नाहीत. हा सर्व विश्व पसारा परमात्म्याचा आहे आणि तो आमच्याकडून सर्व काम करून घेत आहे आणि तो आमच्या हृदयात बसलेला दिग्दर्शक आहे आणि सर्व करता करविता तोच आहे. तुची करता करविता देवा ओघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. संसाराला मान देणे, संसारात आसक्ती ठेवणे, आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडणे हे बंधनाचे मूळ आहे आणि संसार बदलणारा आहे आणि मी या बदलणाऱ्या संसाराचा साक्षी आहे असा भाव अखंड ठेवणे हाच मोक्ष आहे, असे या ओवीतून
माऊलीला सांगायचं आहे, ओम शांती शांती शांती.